फायरिंग करायचा अधिकार आहे? फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती नाही तर काय? यांना वाटतं गोळी कुठेही चालू शकते. तिथे सर्वसामान्य माणसं असतात. पोलीस स्टेशन आहे. हे गुंडा राज नाही तर काय चाललंय? आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत? राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपापसातली भांडणं त्यांनी चर्चा करावी. ह्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, महाराष्ट्र भरडला जातोय. काही नियंत्रण नाहीये. क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये 100% बोलणार आहे. संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी, पण मी रेस करणार आणि 100% मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे. मी आजच ट्विट करणार आहे. सत्तेतली पानं आता रस्त्यावरती येतात असं वाटतंय का गोळीबाराच्या माध्यमातून? आता गोळीबार हो, आम्ही तर बंदुकीच्याच विरोधात आहोत. आमचा बंदुकीचा दूर तक संबंध नाही. बंदूक कुठे? बॉर्डरवर असते, आपल्या जवानांकडे असते. अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते, पोलिसाकडे असते. त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत. वर्दीला सॅल्यूट करतो. लहान मुलाला विचारून बघा, मोठं झाल्यावर काय व्हायचंय, त्याला पोलीस व्हायचं असेल. एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो. बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे. आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचं माहेर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळवून देईल तर आपला हा पोलीस मिळेल. लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की मामा आहे, आपल्या अधिकाराचा आहे तो. अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिम्मतच कशी होते एखाद्या आमदाराची? ही सत्तेची मस्ती नाही तर काय? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी. त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे. आमदारावरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? कारण ते भाजपचे आमदार आहेत. कुठले का? अहो असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई? बॉस, ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाहीये. त्यांना वाटतं दडपशाही आहे, पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं? उद्या तुम्हाला आणि मला गोळी मारेल, मग त्याला काय हार घालणार होता? पण तुम्ही बघताय काय झालं. मध्ये आपलीच एक भगिनी जिच्यावर बलात्कार झाला, तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने, एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं. परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना आत? नियम आहे आत. देश नियम कायद्याने चालतो, सत्तेच्या मस्तीने नाही चालत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलेले होते. भाजपचे राष्ट्राध्यक्ष JP नड्डांची भेट घेतलेली होती. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार सुद्धा ते देण्याच्या तयारीमध्ये आहेत. सातत्यानं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत. असं वाटतंय की महाराष्ट्रावरचं त्यांचं नियंत्रण जे आहे ते दिवसेंदिवस सुटत चाललंय. भारतीय जनता पक्षाची